grand premiere of Idea Dance Maharashtra Dance powered by Lux Fragrance Deo Spray. नमस्कार रसिका हो, मी अमृता खानविलकर आणि या कार्यक्रमाची अँकर आणि माझ्या सोबत हा आहे सिद्धार्थ चांदेकर. नाही कसं आहे ना, खरं तर या शोची अँकर मीच आहे, मेन अँकर मीच आहे. सिद्धार्थ अधून मधून कधीतरी बोलेल तुमच्याशी. नाही बरं का अमृता, अधून मधून मी नाही बोलणार आहे. मी बरंच काय काय बोलणार आहे. म्हणजे तुला कसं ग्रँड मास्टरनी आपल्या इथे पाठवलं होतं खास अँकरिंग करण्यासाठी, ऑफकोर्स तसंच जरा ते कमी पडत होतं म्हणून ग्रँड मास्टरनी मला सुद्धा पाठवलं होतं इथेच अँकरिंग करण्यासाठी. Got it? तर आज आहे 31 डिसेंबर. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर साजरी होत आहे 2012 ची शेवटची संध्याकाळ. ऑडिशनला आलेल्या हजारो डान्सर्स मधून तिन्ही मास्टर्सनी निवडले अफलातून 18. आजपासून सुरुवात होती आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या पहिल्या पर्वाची आणि आपला मंच सज्ज आहे या अफलातून 18 मधून महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार शोधण्यासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत आपल्या तिन्ही मास्टर्ससाठी. वेल, आता आपल्या बरोबर मंचावरती मास्टर्सही आहेत आणि अफलातून 18ही आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. देवेंद्रचे दमदार दीपेश, शैला, मधुरा, ऋतुजा, पुण्यकर आणि सुमेध. आता तुम्हाला आणखी टाळ्या वाजवायच्या आहेत. ते सोनियाचे कलाकार यांच्यासाठी पूजा, प्रियांशू, अक्षता, आलेख, मीरा आणि स्वप्नील. स्वरूपचे शिलेदार जोरदार टाळ्या. धनश्री, वेदांगी, किरण, मृण्मयी, प्रतीक आणि स्वप्नील. आता मी आपल्या तिन्ही मास्टर्सना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मास्टर्स आलेले आहेत, स्पर्धक आलेले आहेत, मी आलेली आहे, तुम्ही आला आहात, सिद्धार्थही आलेला आहे, पण एक खुर्ची अजूनही रिकामी आहे, ग्रँड मास्टरची. त्यांच्याशिवाय हा मंच पूर्ण होऊच शकत नाही. आणि ती एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आधी नजरेसमोर येतं ते त्यांचं अलौकिक सौंदर्य, त्यांचा जनतेला भारून टाकणारा जिवंत अभिनय आणि त्यांच्या नृत्य कौशल्याची मोहिनी. ज्यांचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. स्वागत करूया आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या ग्रँड मास्टरचं.
जुन्या वर्षाला बाय बाय करायची आणि नववर्षाच्या आगमनाची संध्याकाळ दरवर्षीच येते. पण ह्या वर्षी ती खूप मोठी, खूप रोमांचकारी झाली आहे आपल्या सर्वांकरताच, आमच्याकरता आणि तुमच्याकरता. कारण आज आपल्या बरोबर आहेत इतक्या मोठ्या आणि महान मंचावरती महाराष्ट्राच्या ह्या टॅलेंटनी भरलेल्या खाणीमधनं निघालेली 18 अफलातून रत्न. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. महाराष्ट्राची आपली ही भूमी कितीतरी टॅलेंटने नटलेली आहे. टॅलेंट तरी किती बघायची आणि किती शोधायची आणि कशी शोधायची? तर माझ्याकरता आणि तुमच्याकरता, आपल्या सर्वांकरता हे जिकिरीचं काम ज्यांनी इतक्या अप्रतिमपणे पार पाडलंय त्यांच्याकरता टाळ्या झाल्याच पाहिजेत. माझे 3 अप्रतिम मास्टर्स. थँक्यू. बघा आमच्या या अप्रतिम 18 रत्नांकडे. तारुण्य, जोश, उत्साह, उमेद आणि डोळ्यांमध्ये अनेक स्वप्न. तशीच स्वप्न जशी काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्यात होती. आणि ती स्वप्न आजपर्यंत घेऊन हा प्रवास अप्रतिमपणे पार पडला. आणि त्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही सगळे. तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा. त्याच्याशिवाय हे अशक्य होतं. आणि आज एक मनपूर्वक विनंती तुम्हा सर्वांकडे करायची आहे की या महाराष्ट्राने जितकं प्रेम मला दिलं त्याच्यापेक्षा अनेक पटीने प्रेम आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद ह्या सगळ्यांना द्या. आणि तुम्ही आणि मी एकत्रित मिळून निवडूया आपल्या महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार. ग्रँड मास्टर, तुमची परवानगी असेल तर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. अगदी. पण त्याच्या आधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट करायची आहे. आपल्या ह्या 18 स्पर्धकांना सर्वप्रथम मिळाला होता मानाचा पटका. त्यानंतर त्या पटक्यामध्ये आला एक अप्रतिम शिरपेच. पण जेव्हा हे सर्व दिव्य पार करून ह्यांच्यातला एक कोणतरी किंवा ह्यांच्यातली एक कोणतरी आपल्या महाराष्ट्राची डान्सिंग सुपरस्टार बनणार आहे, तेव्हा त्यांच्या मस्तकावर काय येणार आहे ते तर पहिलं बघून घेऊया. त्यामुळे मला असं वाटतं आपण आपल्या महाराष्ट्राला आणि या सगळ्यांना ती गोष्ट दाखवूया ज्याच्याकरता हे सर्वजण लढणार आहेत या मंचावर. त्यामुळे ऑडिशनच्या महादिव्यातनं जाऊन तुम्ही तारे बनलेलेच आहात. पण तारे अनेक असतात आणि त्या तारातनं ध्रुव तारा मात्र एकच असतो. आणि आपला हा मंच आपल्या महाराष्ट्राला देणार आहे डान्स मधला तो ध्रुव तारा. आणि ती दिव्य तुम्हाला आता पार पाडायची आहेत. आणि ही जबाबदारी महाराष्ट्राने माझ्यावर सोपवलेली ह्या जरीपटक्याबरोबर मी तुमच्यावर सोपवते. त्यामुळे ऑल द बेस्ट. गिव्ह इट ऑल यू हॅव. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या डान्स सेलिब्रेशनला. तिन्ही मास्टर्सची टीम ड्युएट परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. यांच्यापैकी जो परफॉर्मन्स आपल्या ग्रँड मास्टरना सगळ्यात जास्त आवडेल तो ठरेल आजचा परफॉर्मन्स ऑफ द डे. तर मग आपण स्वागत करूयात आपल्या पहिल्या जोडीचं देवेंद्रच्या दमदार टीम मधून. जिच्या ऑडिशनच्या पहिल्या परफॉर्मन्सने तिला ट्रेंड डान्सर समजून मास्टर्स फसले, ती वाईची शैला. आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढून अफलातून 18 मध्ये स्थान मिळवणारा दीपेश. हाय, माझं नाव आहे शैला आणि माझं नाव आहे दीपेश. आणि आम्ही दोघे आहोत देवेंद्रचे दमदार. पुढे काय? दीपेशला जरा आम्हाला खूप जरासा अजून त्याचा घाम काढायचा आहे. तुम्हाला आज दिसेल त्याचा किती घाम निघालाय तो, कारण की थोडासा असं वाटतो गरीब बिचारा, पण तसा नाही आहे तो. शैला डान्समध्ये थोडासा बोल्ड, स्वीटनेस, तिचा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे. सांबा फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतोय. दोघांचंही कॉटे नाही आहे लॅटिन.
डेफिनेटली त्या गाण्यावरती त्या दोघांना डान्स करताना तुम्हाला असं वाटेल, अरे मराठी गाण्यावरती असं काहीतरी होऊ शकतं. आम्ही खूप कॉन्फिडंट आहोत स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी. तर लेट्स सी, पाहूया काय होतं. चला आपण आपल्या मास्टर्सना विचारूया, त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. शायला, दिपेश, असं वाटलं की देवेंद्रचे दमदार आले. क्या बात है. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. थँक्यू. मास्टर सोनिया. खूप फ्रेश वाटलात मला तुम्ही आणि खूप छान स्टाईल तुम्ही प्रेझेंट केलीत. मला थोडासा लीड फॉलोचा म्हणजे त्याचा लीड मिळायच्या आधी थोडा तू फॉलो करत होतीस असं वाटलं, पण गाणं इतकं उत्साह देणार आहे की असं वाटतं कधी एकदा नाचतेय, त्यामुळे ते चालून गेलं. खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. अच्छा मला एक सांगा मास्टर देवेंद्र, की एकतर साताऱ्याची गुलछडी ही लावणी आणि त्याच्यावरती हा बाज, म्हणजे कसं काय जमलं तुम्हाला, कसं सुचलंच कसं तुम्हाला हे. आपली आताची पिढी जी काही आता गाणी आणि सगळे ही वेस्टर्न स्टाईल सगळे शिकायला लागले, त्या ह्याच्यामध्ये आय थॉट की त्या स्टाईलला घेऊन आपण हा जर बाज अजून थोडासा वेगळ्या पद्धतीने सादर केला तर नवीन स्टाईल लोकांना करायला मिळेल, पण आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती तशीच जिवंत ठेवायचा एक प्रकार आम्ही प्लॅन केला आणि तो माझ्या दमदार लोकांनी सुरुवात खूप छान केली आहे. वा. व्हेरी गुड. आणि आता आपण विचारूयात ग्रँड मास्टरना. अत्यंत मनपूर्वक अभिनंदन आणि परत एकदा टाळ्या देवेंद्र करता. सुपर्ब या देवेंद्र. थँक्यू. फारच मजा आली अगदी. दिपेश, तू फारच ग्रेसफुल आहेस. अगदी तुझी ती स्पेशालिटी ठरेल या शो आणि या मंचावरती. आणि शैला, आज तुझी शैला नाही पण शायला झाली आहे. फार छान. थँक्यू शैला. थँक्यू दिपेश. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही आपल्या जागेवर बसू शकता. येत आहे पुण्याची पूजा. मेगा ऑडिशन मध्ये जिच्या कंटेम्पररी परफॉर्मन्सने मास्टर्सना खुश करून टाकलं. आणि महाराष्ट्राचा जावई बापू नागपूरचा प्रियांशू. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मी आहे प्रियांशू आणि हे आहे पांडा. पांडा मतलब नाही, पूजा. पूजा. आम्ही आता डुएट करतोय, ते फोक परफॉर्म करणार आहे.
फोकपेक्षा मी असं म्हणेन की गावरान प्रेमगीत करतायत. आदिवासी जोडी आहे आणि नभ उतरू आल्यासारखं एक छान रोमॅन्टिक गाणं ते करतायत. मला कुछ भी नहीं समझ रहा है मतलब मराठी में, लेकिन मुझे एक्सप्रेशन जो चाहिए मराठी के देने हैं वो कोशिश कर रहा हूँ कि आए मुझे वो फील. आणि आमचा बेस्ट परफॉर्मन्स होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला. जावई बापू, पूजा, तुमच्या ज्या काय सॉंग्स एक्सप्रेशन्स होत्या, जे आदिवासी ठाकर लोकांचं जे काय फील असतं, इंटरॅक्शन असतं, प्रेम असतं, तुमचा एकमेकांबरोबरचा जिव्हाळा खूप छान होता आणि मला ते तुमचं दोघांचं इंटरॅक्शन खूप आवडलं. सो रिअली कॉंग्रॅट्स, कीप इट अप. मास्टर स्वरूप. मास्टर सोन्या, माझ्या आयुष्यात मी रोमॅन्स बघितलं पण आहे आणि थोडंफार केलं पण आहे. पण हा जो प्रकार होता आज फोक रोमॅन्स, बरोबर ना? करेक्ट. तर एक आदिवासी लोक कसं रोमॅन्स करतात ते बघायला मिळालं आज. प्रियांशू, पूजा दोघेही फारच टॅलेंटेड परफॉर्मर्स आहेत. प्रियांशू लास्ट मध्ये तो वजन उचलत होता, पूजाचा भार, ते स्टेप करून दाखवा ना एकदा. लास्ट इकडे ट्रॅव्हल. स्वीटनेस, सॉफ्टनेस आणि पुरुषांना काय भार उचलायला लागतं ना. करेक्ट करेक्ट, आय अग्री. ब्युटिफुल परफॉर्मन्स, ब्युटिफुल. आय लव्ड इट, आय लव्ड इट. त्या दोघांनी खूप चांगला प्रयत्न केला. वेगवेगळ्या स्टाईल्स असूनही प्रियांशूचं मी खास अभिनंदन, कारण त्याला भाषा तितकीशी ओळखीची नव्हती, पण प्रियांशू खूप छान. थँक्यू मास्टर सोनिया. आणि आता विचारूया आपल्या ग्रँड मास्टरना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मी अगदी सहमत आहे मास्टर स्वरूपशी की एकदम वेगळ्याच दुनियेत आम्हाला या दोघांच्या परफॉर्मन्सने नेलं. तो फील त्यांनी इथे या स्टेजवर निर्माण केला आणि ही दोघांचेही
जे त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती भलतीच आहे आणि ह्या प्रकारचा परफॉर्मन्स करणं पहिला तो सुद्धा या स्टेजवरती त्याच्याकरता तुमचं आज स्पेशल अभिनंदन. थँक्यू ग्रँड मास्टर. मास्टर्स, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मग अशी अमृता म्हणाली, तुम्ही सुद्धा म्हणालात, हे जावई बापू काय प्रकार आहे? त्याची एक अरे प्रियांशू, तूच मला सांगितलं होतंस ना, सांग म्हणजे तिच्या वडिलांना परस्पर कळेल म्हणून. वा. नहीं 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 आणि मास्टर सोनिया हे पण सांगा की त्याची एक गर्लफ्रेंड नाहीये, त्याची एक फियॉन्सी. फियॉन्सी. सॉरी प्रियांशू. मला असं वाटतं की हे गाणं जेव्हा कोरिओग्राफ केलं तेव्हा तो त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तिच्याशी मराठीत प्रेम करतोय फोनवरनं. अच्छा. वा. बर मला सांग प्रियांशू, तुझी हनी बनी कुठे आहे? हनी बनी नागपुर में. नागपूर में है. हाँ. खूप मिस करत असशील ना तिला? हो ना, हो ना. अरे अरे अरे, एवढा लाजू नको, एवढा लाजू नको, नको रे नको. बर तिला फोन लावायचा आहे. अभी हा, अभी आत्ता लावायचा आहे. आय हेल्प यू. मग त्याचं हो का नाही असं काहीच नाही. हाँ मग अच्छा, त्याच्यापेक्षा भेटो. आपण लावूच ना डायरेक्ट. चालेल. हा तर हा You're my pumpkin, pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, dumpling, hello honey bunny. हेलो. अरे हनी बनी. हाँ प्रियांशु बोल रहा हूँ. कैसे हो? खाना नहीं खाए क्या? जोर से बोलो ना. और मेरा परफॉर्म बहुत अच्छा हुआ. टीवी में देखना, हाँ, लेकिन मेरा ही परफॉर्म देखना, ठीक है? मेरे साथ वाले ना उसका परफॉर्म मत देखना. अच्छा ठीक है, लेकिन वो थोड़ा बात करना चाहती है. वो जो डाउट है ना वो क्लियर कर देगी, हाँ, नहीं तो बाद में डांटोगे आप. बाद में डांटोगे आप. हॅलो. हाय, मी पूजा बोलतेय सोनाली. हा पूजा, कशी आहे? मी मस्त, तू? एकदम मजेत. हा, आता आमचा परफॉर्मन्स झाला, मस्त झाला. ओके. आणि प्रियांशू खूप चालू मुलगा आहे, खूप फ्लर्ट करत असतो माझ्याशी. हो का? हो. ऐसा कुछ नहीं है. ऐसा ऐसा कुछ नहीं. हाँ, वो मजाक कर रही हो. ऐसा कुछ है नहीं. मैं बहुत सीधा साधा हूँ यहाँ पे. अच्छा, सब लोग जानते हैं यहाँ पे. हाँ. चलो, मैं बहुत मिस करता हूँ आपको. और आप मिस करते क्या मेरे को? अच्छा, करते हो? ठीक है, चलो बाय. अभी ध्यान भटक जाएगा नहीं तो मेरा कंपटीशन करना है मुझे. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अच्छा सिद्धार्थ, आता मला प्रश्न पडलाय की मास्टर स्वरूपचे शिलेदार नक्की काय करणार आहेत. मी तुला एक सांगू का अमृता, आपण फार विचार नको करायला. ओके आपण सरळ त्यांना इकडे बोलू आणि बघू ते काय करतायत. ओके चालेल? चालेल. तर आता येत आहेत स्वरूपचे शिलेदार, पुण्याची 16 वर्षांची शेरनी मृण्मयी आणि उल्हासनगरचा बी बॉईंग डान्स टीचर किरण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हाय, मी मम्मी गोंधळेकर. हाय, माझं नाव किरण आणि आम्ही स्वरूपचे शिल्लेदार आहोत. डुएट परफॉर्म जो करणार आहोत तो आमचा फुल ऑन बॉलिवूड टॉलिवूड एकदम मस्ती मसाला मसाला असा डान्स आहे. ॲक्च्युली लिफ्ट्स खूप आहेत आणि पहिल्यांदा मी खूप माझ्यापेक्षा डबल वजनाच्या मुलीला उचलतोय आणि हिने मला खूप वेळा पाडलेलं पण आहे. ॲक्च्युली मृण्मयी एक्सप्रेशनमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, पूर्ण म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. अर्थात जिथे त्याचं होत नाही तिथे मग मी त्याला नक्की सांगते की अरे तू असं नको करू, तू तसं कर, त्याने अजून जास्ती मजा येईल. सो तेवढंच फक्त. इट्स अन एंटरटेनमेंट आर्ट. एक्सप्रेशन्स मध्ये दोघी चांगले आहेत आणि दे आर फुल ऑफ एनर्जी. सो दे आर अ गुड कपल टू वॉच आउट फॉर. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू गाला मंदी बोलू जरा था. मग मग ये नग हो रे बेफाम, लड लड बोल नग दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब,
तूच आहेस माझी शेरनी. आणि जी काही तू त्याच्यावर झडप घातलीस ना शेवटी, तू सिद्ध केलं आहेस की बॉस मी शेरनी आहे. शेरनी बरोबर डान्स करण्यासाठी शेरच असावं लागतो नाही का? तर मग आता हा शेर आहे की सव्वा शेर आहे की पावशेर आहे हे आपल्याला आपले मास्टर सांगतील, बरोबर? नक्कीच. मास्टर सोनिया. अरे मजा आली. खूपच छान. थँक्यू मॅम. असं वाटतं वरवर बघायला की सोपं आहे, पण ह्या अशा प्रकारच्या नृत्याला खूप जास्ती एनर्जी लागते. आणि एस्पेशली मला टेक्निकली असं सांगावंसं वाटेल की या अशा गाण्यांना डिपिंग खूप स्ट्रॉंग असावं लागतं आणि ते दोघांचंही तुमच्या आहे. अभिनंदन तुमचं. थँक्यू. मास्टर देवेंद्र. किरण, खूप हेवी आहे ना शेरनी? दोघांचं केमिस्ट्री खूप छान होती. सॉन्ग मधली मस्ती आणि लास्ट जंप आणि तुझी ती शेवटी शेरनी कुठेतरी राग येतोच ना अंगावर, तो झेपला नाहीच आपल्याला. खूप छान मस्ती केली दोघांनी. व्हेरी गुड. कीप इट थँक्यू अप. सर. थँक्यू. आणि आता तुमचेच मास्टर, मास्टर स्वरूप. मास्टर देवेंद्र, शिलेदार जसे दिसतात तसे नसतात. मृण्मय, किरण, मला फक्त एकच करायचं आहे. आय लव्ह यू ऑल. ब्युटिफुल. फक्त किरण, माझंच टीमचं आहे पण लिपसिंक ठीक आहे, अदरवाईज सुपर. आणि ग्रँड मास्टर. एकच प्रॉब्लेम आहे यार, मला शिट्टी नाही मारता येत. पण अप्रतिम, फारच मजा आली. सुपर्ब. डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये आता एकदम टणाटणा असे एके पडायला लागलेले आहेत असं मला वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन. फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे. ग्रँड मास्टर कडून पहिली शिट्टी तुम्हा दोघांना. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट तुमच्या पुढच्या परफॉर्मन्स साठी. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सिद्धा, तुला माहितीये हे दोघेही इतके लवचिक आहेत की त्यांचे हात पाय ना असे कसेही कुठेही वळतात. अच्छा, म्हणजे थोडक्यात हे दोघंही बोनलेस आहे. बोनलेस आवडलं मला. मुंबईचे कंटेम्पररी बोनलेस पार्टनर्स प्रतीक आणि स्वप्नील. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. हाय, मी प्रतीक. हाय, मी स्वप्नील. आम्ही एक ऍक्ट करतोय, त्यात काहीतरी डिफरंट दाखवायचा प्रयत्न केलाय. हा कॉन्सेप्ट आहे 5 एलिमेंट्स, अर्थ, विंड, एअर, वॉटर, युनिवर्स. खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे आणि कोरिओग्राफी पण खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. जवळजवळ प्रत्येक लिफ्टला मी 4 वेळा पाडला याला. म्हणजे त्याचा बॉडीचा एक एक पार्ट आता मला कळतंय, एक एक मसल, एक एक पार्ट अंगातला कुठला बॉडी पार्ट आहे ते मला कळायला लागलं आता, कारण की एव्हरी पार्ट इज पेनिंग नाव. स्वप्नील, ऑल द बेस्ट.
आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा हा पहिला स्टँडिंग ओवेशन जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं मास्टर सोनिया, किती उचलला यांनी हा परफॉर्मन्स? क्रांत किट काकिट धिकिट काकिट तबला तोड. मास्टर देवेंद्र. चकदे फट्टे. मास्टर स्वरूप. आता मी काय सांगायचं, आता अंतर कट्टर कट्टर चकदे फड्डे भेटलं आणि क्रांत ग्रँड मास्टरचं स्टँडिंग ओवेशन तुम्हाला मिळालं. वाह, लवली गाईस. शिलेदार. वेल, ग्रँड मास्टर स्टँडिंग ओवेशन तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्हाला मिळालेलंच आहे. पण मॅम, व्हॉट डू यू थिंक अबाउट दी परफॉर्मन्स? आय एम सो प्राऊड अँड सो हॅपी टू बी हिअर. फॅन्टॅस्टिक. कॅन वी टेक अ ब्लेसिंग? खूप कौतुक झालं तुमचं पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. प्लीज बसा. थँक्यू. आता आपण आपल्या पुढच्या परफॉर्मर्सना बोलवूया. मास्टर देवेंद्रच्या दमदार टीम मधून पुण्याची ऋतुजा आणि तिची मैत्रीण मधुराचं. हाय, ही आहे आयटम गर्ल मधुरा. हाय, आणि ही आहे आयटम गर्ल ऋतुजा. आणि आम्ही दोघी आहोत मास्टर देवेंद्रचे दमदार. मधुरा जेव्हा ती डान्स करायला जाते तेव्हा आपण होतो ना फेस ऑफ, लाईक तसं कॅरेक्टर आहे ते. तिच्या आतमध्ये डान्सचं पॅशन किती आहे ते कळतं. ऋतुजा खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तिचं बीट परफेक्शन्स आणि फोर्स आणि बॉडी लँग्वेज खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट करतोय ते एकदम फुल ऑन करायचंय. हो, एवढंच तर. अंगड़ाइयाँ लेती हूँ मैं जब जोर जोर से, वो आह की आवाज है आती हर ओर से. मैं तो चलो इस कदर कि मच जाए रे गदर, होश वाले भी मदहोश आए रे नजर. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया फेविकॉल से. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया फेविकॉल से. फेविकॉल से, फेविकॉल से. मैं तो कब से हूँ रेडी तैयार, पटा ले सैया मिस कॉल से. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया फेविकॉल से. आजा मेरे राजा तुझे जन्नत दिखाऊंगा, बर्फीले वारी में फायर लगाऊंगा. सारे इंडिया, ओ सारे इंडिया को तूने गुलाम किया रे. मैं तो तंदूरी मुर्गी हूँ यार, कटका ले सैया एल्कोहल से. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया, चिपका ले सैया. मेरे फोटो को सीने में यार चिपका ले सैया, चिपका ले सैया, चिपका ले सैया फेविकॉल से. ए पण तुम्हाला सांगू का, तुमचा परफॉर्मन्स एकदम क्यूट झाला. म्हणजे इतका चिपकू आणि इतका क्यूट झालाय ना, खरोखर. नाही सिद्धू, तुला काय वाटतं? मला तर काय झालं माहितीये ना, माझं असं झालं की मी यांचं गाणं बघून, यांचं डान्स बघून मी पण मागे नाचत. व्हेरी गुड. तुझी तीच जागा आहे, तिकडेच
मास्टर्स दोघांचेही वाजले की 12 तर नाही ना झाले. तुमच्या काय लक्षात येतं कारण माझ्या नाही येते इकडे. या ज्या दोघी मुली आहेत या कंटिन्युअसली याच भाषेत बोलत असतात, याच Baby आवाजात talk. बोलत असतात. दिस इज नोन एज बेबी टॉक. अमृताताई, ताई? तुला एक गोष्ट सांगू? हो बोल बोल. तू खूप गोड दिसतेस. आता कसं क्यूट बोललीस. थँक्यू. आणि ना ही आहे ना माझी फ्रेंड आहे. हॅलो, मी पण आहे इकडे उभा. ओके. हाय सिद्धार्थ दादा. व्हेरी गुड. दादाच बोलायचं त्याला. आणि आता तुमचा क्यूट क्यूट डान्स कसा वाटला? क्यूट क्यूट नाही, हा डान्स कसा वाटला? हे आपण मास्टर स्वरूपनं विचारूया. ते स्टेप करा ना फेविकॉलचं. आज तुम्हाला स्टॅम्पिंग करायला घेणारा पोस्ट ऑफिस. दोघी इतकी सुंदर नाचलं. बॉलिवूड आयटम सॉन्ग म्हणजे आता शीला आणि मुन्नीला विसरून जा. नेक्स्ट आयटम गर्ल्स आर मधुरा आणि ऋतुजा. सुपर परफॉर्मन्स. आय लव्ह द परफॉर्मन्स. व्हेरी नाईस. थँक्यू मास्टर स्वरूप. थँक्यू. मास्टर सोनिया, तुम्ही दोघी मला वाटतं क्लासिकल शिकलेल्या आहात, ऋतुजा आणि हो. तर मला असं वैयक्तिकदृष्ट्या वाटतं की खूप कठीण आहे क्लासिकल शिकणाऱ्या मुलींना एक आयटम सॉन्ग परफॉर्म करणं. खरंच खूप डिफिकल्ट आहे. गाणं जितकं नौटंकी होतं ना, एक्सप्रेशन नौटंकी थोडे कमी पडले असं मला वाटतं, पण खूप छान प्रयत्न. थँक्यू मास्टर सोनिया. आणि आता मास्टर देवेंद्र. शेवटी शेरणीला टक्कर द्यायला 2 वाघिणी आहेत आणि मला पर्सनली एकदम चकदे फट्टे होता. ओके. आणि आता आपण विचारूयात ग्रँड मास्टरना कसा वाटला परफॉर्मन्स. मास्टर देवेंद्रचा हा एकदम लवंगी मिरचीचा तडका ह्या आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स वरती पडल्यासारखा मला वाटतं या मंचावरती. खूपच आवडला. कीप इट अप. ऑल द बेस्ट. येत आहे आपल्या समोर सोनियाचे कलाकार, नागपूरचा आलेख ज्याला नेहमी भीती वाटत असते की बाबा बघतील, आणि पुण्याची अक्षता. म्हणजे खरं तर कित्येक लोकांना मराठी सुद्धा येत नाही धड, पण ही तर संस्कृत शिकते. तर स्वागत करूयात आपण आलेख आणि अक्षताचं. चल तुला मराठी शिकवते. नमस्कार महाराष्ट्र, मी आलेख आणि मी बोल ना. आणि मी अक्षता. आम्ही दोघं जो डुएट करतोय तो फ्रीस्टाईल आहे. हे एक हॉलिवूड म्हणू शकतो आपण, मराठी चित्रपटातलं गाणं आहे, मजा करण्याचं गाणं आहे. आणि आलेख आणि अक्षता ती मस्त मजा घेत आहेत. सगळ्यात बेस्ट तर नाही तर सगळ्यात वाईट पण आमचं होणार नाही अशी कल्पना आहे. त्यामुळे आम्ही आमचा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करणार आहोत. सो होप फॉर द बेस्ट. गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली, गलगले गोजीरा गौरी गताजिरी, अंड्या बँजो करी ताला विलंगिरी, नागावली चोकावाली, गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली.
मांडवा खाली गोरी गोरी गलगलीच्या महाली गलगलीच्या महाली गलगलीच्या महाली अगं तुझी एनर्जी आहे का काय आहे? जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. विद्या काय ग? हे काय बादली म्हणजे? चंबू बादली पाणी ते आले तुझ्यासाठी आणलंय मी. का? तुला लागतं ना, म्हणजे परफॉर्मन्स झाला आता, आता आंघोळ करायला हरकत नाही. काय? खोटं वाटतंय? ग्रँड मास्टर मास्टर्स अहो हा परफॉर्मन्सच्या आधी आंघोळ नाही करत. का पण ते आलेख म्हणजे टाइमच भेटत नाही. याचा एक छोटासा किंवा खूप मोठा खरं तर अंधविश्वास आहे की जर आपण म्हणजे परफॉर्मन्सच्या आधी आंघोळ नाही केली तर आपला परफॉर्मन्स एकदम कमाल होईल. जो झाला खरा परफॉर्मन्स झाला खरा कमाल, पण आंघोळ का नाही केली? पण मला खरंच वाटतंय खूप 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 कमाल परफॉर्मन्स. फारच मजा आली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. थँक्यू थँक्यू. चला आपल्या मास्टर्सना विचारूयात. मास्टर स्वरूप परफॉर्मन्स मध्ये ना मी अक्षतालाच बघून राहिलो. थँक्यू सर. अक्षता खाऊन टाकलं, थँक्यू. खाऊनच टाकलं परफॉर्मन्सला. आलेख तुझ्यामध्ये खूप 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 पोटेन्शियल आहे ते बघायचं आहे. होय आज नक्की. तर अक्षता खूप भारी पडली आहे तुझ्यावर. आय लव्ड युअर एनर्जी. केवढा बघ. थँक्यू सर. थँक्यू. मास्टर देवेंद्र, हा आंघोळ न करता केलेला परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला? अक्षता इज टोटली रॉकिंग. अक्षता रिअली गुड, रिअली गुड. आलेख प्लीज पुढच्या ऍक्टला आंघोळ करूनच ये. मास्टर सोनिया. दोघांच्या मतात मी सहमत आहे आलेख. या गाण्याची बहुतेक सवय नसल्यामुळे घाबरलास आणि शब्द ऐकण्याची सवय नाही म्हणून असं होतं. पण ठीक आहे, तरी प्रयत्न तू केलास त्याबद्दल तुझं अभिनंदन. अक्षता मजा आणलीस तू, धमाल. ग्रँड मास्टर तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला? मला वाटतं तिघांनी बऱ्याच त्यातल्या टेक्निकल गोष्टी सांगितल्यात. पण मला एकंदरीत परफॉर्मन्स सगळं जे काय बघितलं ते सादरीकरण एकदम रॉकिंग वाटलं. आणि अक्षता माय ॲटम बॉम्ब. हे तुझं नवं नाव आहे यशोवर. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट. तुम्ही दोघंही तुमच्या जागेवरती बसू शकता. हा घेऊन जा घेऊन जा. आता येत आहेत स्वरूपचे शिलेदार, कल्याणची बडबडी बाईक रायडर धन्नो उर्फ धनश्री आणि मुंबईची शांत समंजस सुंदर वेदांगी. हाय, मी धनश्री. मी वेदांगी. आम्ही दोघंही स्वरूपचे शिल्लेदार आहोत. आम्ही यावेळी डुएटमध्ये फोक करतोय. वेदांगी आणि धनश्री जे फॉर्म करतात ते डान्समध्ये खूपच म्हणजे खूपच एनर्जी हवंय. We are going to rock the stage and we are going to burn the stage now. Let's see.
दमदार परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या मास्टर्स पर्यंत तुमचा हा नमस्कार पोहोचलाय का नाही. एक्झॅक्टली. बरोबर. मास्टर सोनिया. खूप दमदार परफॉर्मन्स होता तुमच्या दोघींचा. छान एनर्जी होती. मला पिंगा खूपच आवडला, जे अंगात आल्यानंतर देवी करते ते. आणखीन एक मी गोष्ट सांगेन की जेव्हा आपण अशा पद्धतीचं गाणं करतो तेव्हा त्याचा रस, बेसिक त्याचा रस आहे भक्तिरस, तर तो मला काही ठिकाणी मिसिंग वाटला. बाकी परफॉर्मन्स वाईज खूप चांगला दमदार तुम्ही परफॉर्मन्स दिला. मास्टर देवेंद्र. वेदांगी, धनश्री, एकदम अंबाबाई अंगात आली होती तुमची. तुमचा जो एंड आहे तो खूप आवडला. देवीला प्रे करताना आपल्या अंगात येतं आणि शेवटी आपण माथा टेकून नतमस्तकच होतो आणि तो फोर्स दोघींचा खूप छान होता. व्हेरी गुड, कीप इट अप. थँक्यू सो मच. वेल, मास्टर स्वरूप, एकतर बॉली टॉली, त्याच्यानंतर अॅक्रोबेशिया, त्याच्यानंतर फोक, म्हणजे आमच्याकडे शब्द नाही आहेत. तुम्हीच बोला आता. मास्टर्स, ग्रँड मास्टर, फोक हा डान्स फॉर्म आणि स्पेशली वेदांगी आणि धनश्री एक वियर्ड कॉम्बिनेशन होता माझ्याकडे. वेदांगी कथक ट्रेंड, धनश्री आपली बाईकवाली बॉलिवूड गर्ल. म्हणजे खूप रिहर्सल. धनश्री तर रडली पण. शी रिहर्स्ड व्हेरी हार्ड. मला छान वाटलं, एनर्जी मस्त होता. आय एम हॅपी विथ माय टीम. शिलेदार, आय एम हॅपी. आता आपण जाणून घेऊयात ग्रँड मास्टरचं काय मत आहे. अप्रतिम. मला ह्याच्यातली तुमची एनर्जी अतिशय आवडली. देवीची किंवा एखाद्या स्त्रीचीच शेवटी वेगळी वेगळी रूपं त्याच्यातनं तुमच्या दोघींच्या एक्सप्रेशन्स मधनं पण येत होती. ती एनर्जी फार सुंदर होती. आणि वेदांगी, तू एक्झॅक्टली 5 सेकंदानंतर मला कळलं की अर्थात तू क्लासिकल डान्सर असणार ती, कारण का एक्सप्रेशन आणि त्या मुद्रा तुझ्या चेहऱ्यावर आणि तुझ्या हावभावांमध्ये फारच सुंदर दिसत होत्या. आणि एक गोष्ट हिच्यात आणि माझ्यात सारखी आहे, जेव्हा मी हिच्याबद्दल थोडंसं ऐकलेलं तेव्हा, की मला नेहमी असं वाटायचं की माझ्या आजीने बघावं मी काय 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 करते, आणि ते सेम कसं वेदांगीला पण वाटतं. आणि त्यामुळे आज मला असं वाटतं तू त्यांना खूपच अभिमान वाटेल असा आज खूप परफॉर्मन्स दिलास एवढ्या मोठ्या मंचावरती. आणि मला असं वाटतं पण तुझ्या आजीने हा बघायला पाहिजे होता. तुला पण असं वाटतंय ना? बघ, मलाही असंच वाटतं. नेक्स्ट एपिसोड मध्ये पक्का येईल. नेक्स्ट एपिसोड नाही, सब कुछ अभी इसी वक्त. या मंचाचं नावच म्हणून आहे आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, कारण का एव्हरीबडीज विशेस आम्ही इथे पूर्ण करणार आहोत. त्यामुळे तुझी पण विश आज आत्ता इथेच पूर्ण होणार आहे, तुझ्या आजीच्या समोर. छान, तुम्ही चॉकलेट घेऊन आलाय तिच्याकरता. हाऊ नाईस. आणि आजी म्हणजे अशी असावी, चॉकलेट अगदी नातीला घेऊनच आली आहे. बरोबर. वा वा वा. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. हॅलो हनी बनी. अच्छा, हॅलो हनी बनी म्हणतात त्या. आणि अजून एक गोष्ट मी आज आपल्या सगळ्यांशी शेअर करू इच्छिते. या दोघींचं अजून पण एक छोटीशी इच्छा आहे, जी आपण आत्ताच्या आत्ता इथे आपल्या सगळ्यांसमोर बघणार आहोत. ती म्हणजे हॅलो हनी बनी गाणार आहेत आणि नात थोडस त्याच्यावरती हलून दाखव. एखादं गाणं गाणार तुम्ही, कुठलंही गा. जा रे बदरा बहरी जा रे, जा रे जा रे बदरा बहरी जा रे, जा रे पिया का संदेशवा ला रे, जा रे जा रे बदरा बहरी जा, जा जा रे बदरा बहरी जा रे, जा रे पी के दरस को जिया रात. अरे कुठलं तरी वेगळंच म्हटलं. तुम्हाला सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा आहेत. आणि हा डान्स महाराष्ट्र डान्स ह्याच्यामधनं आपली भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती अशी उंचावर नेऊन सोळा की सगळ्यांची मान ताठ झाली पाहिजे. आणि आपलं ते डान्स महाराष्ट्र डान्स करेलच ह्याची मला खात्री आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. नक्की. आपल्या महाराष्ट्राकरता ज्याच्यामध्ये एकाच कुटुंबामध्ये इतके सुंदर संगीत विशारद एक आजी असते आणि आता तोच वारसा दुसऱ्या एका फील्डमध्ये चालवणारी त्यांची नात असते. ऑल द बेस्ट. धन्य आपला महाराष्ट्र आणि धन्य अशा अनेक कुटुंब. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेदांगी, धनश्री, पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द व्हेरी बेस्ट. प्लीज बसा. खरं इकडे ये रे सिद्धार्थ, पटकन ये ना. तुझी उंची किती असेल? काय असेल 6. 1 सेकंड, तुला काय पण? अरे कारण आता या परफॉर्मन्स मध्ये आपल्या समोर येणार आहेत आपल्या मास्टर सोनियाचे उंच कलाकार. अच्छा, उंच म्हणजे फार असे ग्रेट परफॉर्मन्स वगैरे? अरे नाही नाही नाही, हा जो मुलगा आहे ना हा हा. सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात उंच आहे आणि ही जी मुलगी आहे जी परफॉर्म करणार आहे हा. ती सगळ्या मुलींमध्ये सगळ्यात उंच मुलगी आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ते दोघं येत आहेत तर. एक्झॅक्टली. क्या बात आहे. चला तर मग आपण स्वागत करूया. मुलींमध्ये सर्वात उंच पुण्याची मीरा आणि मुलांमध्ये सर्वात उंच मुंबईचा स्वप्नील. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. हाय, मी आहे स्वप्नील. आणि मी मीरा आणि आम्ही डुएट करतोय. कंटेम्पररी फॉर्म करतोय. कंटेम्पररी बेसिकली माझी स्टाईल नाही आहे, सो मला थोडंसं डिफिकल्ट पडतं, पण स्वप्नीलला येतं त्यामुळे स्वप्नील मला खूप हेल्प करतोय. मला असं वाटतं की स्वप्नील आणि मीरासाठी जे गाणं मी सिलेक्ट केलंय हे एक धाडसच म्हणावं लागेल, पण ते धाडस आम्ही तिघांनी मिळून केलंय आणि मला असं 100% गॅरंटी आहे की हे लोकांना गाणं आवडेल. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाक दीप गार गार या हवेत घेऊनी मला कवेत. गार गार या हवेत घेऊनी मला कवेत. मोकळे करून टाक एक वार अंतरंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाक दीप. वा. क्या बात है. पूर्ण मूड चेंज करून टाकला तुम्ही तुमच्या या परफॉर्मन्सनी. पण तुमच्या या गाण्याची तुमच्या या परफॉर्मन्सची उंची आपल्या मास्टर्स पर्यंत किती काय पोहोचली आहे चला विचारूया. मास्टर देवेंद्र. मीरा, स्वप्नील, तुमची गार गार हवा खूप आवडली मला. खूप दोघांचं इंटरॅक्शन, तुमच्या फिलिंग्स आणि एकमेकांचं प्रेम खूप छान प्रेझेंट केलंस. कीप इट अप. थँक्यू सर. मास्टर स्वरूप. मास्टर सोनिया, पहिलं तर ब्युटिफुल कोरिओग्राफी. आय वुड से ब्युटिफुल ब्युटिफुल. क्या बात आय है, क्या बात है. रिअली लव्ड इट. कारण हे आहे की कंटेम्पररी डान्स फॉर्म आणि सिलेक्शन ऑफ सॉन्ग हे जे गाणं होतं इट्स ह्याच्यामध्ये एक ठहराव आहे. आणि मी तर सांगतो सोनिया स्लोली स्लोली विल बिकम अ रोमॅन्स क्वीन. है ना? आणि ते पार्ट होता ना when मीरा extends her hand, show me that लाभलं निवांत संग.
that line. Yeah, she touches her body and she slightly gave that goosebump. शिव It was nice. It was beautiful to see romance आणि दोघांपेक्षा एक सेन्शुअलिटी होतं पूर्ण कोरिओग्राफी मध्ये. आय वॉज लॉस्ट इन युअर परफॉर्मन्स. थँक्यू वा. फॅब्युलस फॅब्युलस. मास्टर सोनिया, मला कंटेम्पररी स्टाईल विषयी नेहमीच कुतूहल वाटत आलंय आणि खूप आवडते मला ती स्टाईल. आणि मला जेव्हा ती स्टाईल मी जेव्हा पहिल्यांदा बघितली खूप चांगली, तेव्हा मला फक्त आणि फक्त लता दीदींचं हे गाणंच पहिल्यांदा दिसलं की मालवून टाक दीप. आणि नृत्यामध्ये रसांचा राजा शृंगार रस, त्याच्यामध्ये एक प्रकार आहे संभोग शृंगार, ज्याच्यामध्ये नायक नायिका हे एकमेकांमध्ये मशगूल झालेले आहेत भान विसरून. तर स्टाईलचं भान ठेवून लता दीदींचं भान हरपायला लावणारा स्वर ऐकत प्रणयात भान हरपणं फार कठीण आहे. आणि तो मी एक प्रयत्न केला आणि स्वप्नील आणि मीरानी पण तो खूप छान निभावला. खूप चांगला अटेम्प्ट असं मी म्हणेन. विचारूया आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला? एकदम स्पेशल. पहिलं तर मास्टर सोनिया करता, कारण का एकतर हे गाणं निवडणं आणि त्याच्यावरती ही स्टाईल करणं आणि एक प्रकारे आम्हा सगळ्यांना परत एकदा एका वेगळ्याच विश्वात तुम्ही घेऊन गेलात. आणि मला असं कुठेतरी वाटतं की खूप खूप बारकावे ज्या म्युझिकमध्ये आहेत ते सोनिया नेहमी कोरिओग्राफीमध्ये पकडण्याचा आणि एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला आय थिंक खरोखरच फाईन मास्टर मिळालेलं आहे. जस्ट फॉलो हर ब्लाइंडली इन व्हॉट शी इज सेइंग. आणि यू हॅव रिअली बोथ ऑफ यू खूपच टॅलेंटेड आहात तुम्ही. आणि माय ऑल द व्हेरी बेस्ट. अतिशय सुंदर परफॉर्मन्स झाला. फार व्हेरी मच. क्या बात है, क्या बात है. सुपर. खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आपल्या जागेवर जाऊ शकता. तर आता येत आहे देवेंद्रचे दमदार पुण्यकर आणि सुमेध. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. नमस्कार, मी आहे सुमेध आणि नमस्कार, माझं नाव पुण्यकर. आम्ही आहे बोल बोल नाही बोल तूच बोल. बोल नाही तूच बोल. आम्ही कव्वाली हिपहॉप करणार आहे. आणि अशी जोडी ठेवली की कदाचित तुम्हाला प्रत्येक वेळी असं वाटेल ह्या दोनच जोडीनं आम्हाला प्रत्येक वेळी बघायचं आहे. हा लेवल खूप म्हणजे मोठा आहे आणि मोठा स्टेज आहे, तर त्या लेवलचा परफॉर्मन्स आम्हाला सरांनी बसून दिलाय आणि आम्ही खूप मेहनती करतोय. खूप कॉन्फिडंट आहे आम्ही. खूप मेहनत केली आहे, तेवढे आमच्याकडनं रिझल्ट पण येतात आहे. फक्त वाट बघतोय कधी आम्हाला चान्स मिळतो आणि कधी परफॉर्म करून आम्ही धिंगाणा घालतो. दिल मेरा पागल है जाना इसको तुम बहला दो. तो जुल्फ जो बादल है जाना मुझको तुम बरसा दो. जाना लेके आया है तेरा ये दीवाना, जाना तुझके मिट जाएगा तेरा ये परवाना. जाना मेरे दिल में क्या है तूने ये ना जाना, जाना तुझको याद आएगा मेरा ये अफसाना.
दिल का है जो हाल क्या कहें, हो गया है कैसा ये कमाल क्या कहें. अरे वा 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 वा. आजच्या एपिसोड मधला दुसरा स्टँडिंग ओवेशन क्या बात आहे. आपण मास्टर्सना विचारूयात की त्यांना त्यांचा या दोघांचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. सुमेध पुण्यकर, बोथ माय फेवरेट्स. थँक्यू सर. ऑडिशन पासून. आणि आज मास्टर देवेंद्रनी कव्वाली हिपहॉप हा स्टाईल दाखवला. क्या बात आहे. मस्त होता. थँक्यू सर. दोघांची एनर्जी, दोघांचं कॉर्डिनेशन, एक मस्ती होतं, एक टॉम अँड जेरी सारखा फाईट होता. तर कीप इट अप. आय लाईक युअर परफॉर्मन्स. व्हेरी नाईस एनर्जी अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. मास्टर सोनिया. ही एनर्जी आणि एनर्जी इन गुड सेन्स. उगाच आपलं धावतायत, पळतायत, उड्या मारतायत असं नाही. त्याला एक छान दिशा आणि मज्जा आणली तुम्ही. एक्सिलेंट. मला आवडला परफॉर्मन्स. चॉकलेट बॉय, काय आता वाटतं की सगळे पुण्याला तुला चॉकलेट बॉय म्हणायला सुरुवात करतील ना? नाही सर, ज्यांना वाटेल ते म्हणतील आम्हाला आता काय. अच्छा, वाटेल ते म्हणतील. गुड. एकदम चकदे फट्टे सारखा होता. म्हणजे तुम्हाला कळेल की पण चकदे फट्टेमध्ये मला अजून जी फट्टे पॉवर पाहिजे होती. पण व्हेरी गुड. ज्या काही मिस्टेक्स आहेत त्या माफ, सगळ्या माफ. ओके, कीप इट अप. मास्टर्स कडून तर खूप छान छान कौतुक मिळालं आणि तू सतत तिकडे तिकडे बघतोयस. काय चाललंय काय सुमेध? क्या इरादा क्या है? आतापर्यंत मी एकटाच दिसलो तिकडे बघताना. आओ. थोडक्यात माझ्यावर जास्त लक्ष आहे. वा. नाही बाबा, माझं तुझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये. ग्रँड मास्टर, तुम्हाला हा परफॉर्मन्स आणि हा आपला सुमेध कसा वाटला तुम्हीच सांगा बाबा. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या या मंचावरती तुम्हा दोघां थ्रू सगळा महाराष्ट्र हे बघतोय की तुम्ही आयुष्यात कुठून आलात, काय तुमचं बॅकग्राऊंड आहे ते महत्वाचं नसतं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठे जायचंय, तुमची नजर कुठे आहे ती महत्वाची असते आणि ती तुमच्या कामातनं दिसते आणि ते काम तुम्हाला तिथे नेतं. त्यामुळे त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा. अगदी मनपूर्वक प्रेम आणि शुभेच्छा. बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दॅम. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. सिद्धार्थ, तुझ्या लक्षात आलंय का की आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत? सगळे? यप. सगळे संपले? यप. अरे आता म्हणजे आता पार्टी आहे हो ना? सिद्धार्थ, आता पार्टीची वेळ नाहीये. मग आजचा आपला परफॉर्मन्स ऑफ द डे जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. आजचा परफॉर्मन्स ऑफ द डे चा किताब सुमेध आणि पुण्यकर. अभिनंदन, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हा सगळ्यांचंच अभिनंदन. मला वाटतं तुम्ही सर्वांनीच मंचावर आलं पाहिजे. मास्टर्स आणि अफलातून 18. आज ह्या संध्याकाळी आपल्या येणाऱ्या वर्षाकरता आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या वर्षामध्ये तुम्ही आणि आम्ही एकत्रित मिळून शोधूया महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार.